3 वर्षातून एकदाच येते ही एकादशी. जाणून घेऊया या व्रताचे नाव, त्याचे महत्त्व आणि उपवास सोडण्याची योग्य वेळ. अधिक मास एकादशी 2026. प्रत्येक महिन्यात एकादशी तिथी असतेच, पण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासात येणाऱ्या एकादशीला विशेष असे महत्त्व दिले जाते. असे म्हटले जाते की जे भक्त अधिक मासातील एकादशीचे व्रत पाळतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अनेक जन्मांच्या पापापासून त्यांची मुक्ती होते. या एकादशी दुर्मिळ आहेत कारण त्या दर 3 वर्षांनी एकदाच येतात. चला तर मग जाणून घेऊया की 2026च्या अधिक मासात कोणत्या एकादशी येतात आणि त्यांच्या नेमक्या तारखा कोणत्या आहेत ते. अधिक मासाची पहिली एकादशी म्हणजे पद्मिनी एकादशी, जी अधिक मासातील शुक्ल पक्षात येते. तिला कमला एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी 27 मे 2026 रोजी साजरी होईल, तर पद्मिनी एकादशी 26 मे 2026 रोजी सकाळी 5:10 सुरुवात होईल आणि 27 मे 2026 रोजी सकाळी 6:21 समाप्त होईल. या एकादशीची उपवास सोडण्याची योग्य वेळ 28 मे 2026 रोजी सकाळी 5:25 ते 7:56 या वेळेत असणार आहे. अधिक मासातील दुसरी एकादशी परम एकादशी, जी 11 जून 2026 रोजी असणार आहे. तर परम एकादशी 10 जून 2026 रोजी रात्री 12:57 सुरू होईल आणि 11 जून रोजी रात्री 10:36 समाप्त होईल. या एकादशीची उपवास सोडण्याची वेळ 12 जून रोजी सकाळी 5:23 ते 8:10 या वेळेत असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासात एकादशीचे व्रत पाळल्याने प्रचंड असे पुण्य मिळते, कारण अधिक मासात येणाऱ्या या 2 एकादशी अतिशय दुर्मिळ अशा मानल्या जातात. असे मानले जाते की या अधिक मासात येणाऱ्या एकादशीचे व्रत पाळल्याने केवळ पुण्य मिळत नाही तर मोक्षप्राप्तीही मिळते. म्हणूनच या अधिक मासात येणाऱ्या एकादशींना विशेष असे महत्त्व दिले जाते. म्हणून सर्वांनी या 2 एकादशी पकडाव्यात. असे मानले जाते की ज्यांना वर्षभरातील एकादशी करता येत नाही त्यांनी या 2 एकादशी जरी केल्या तरी त्यांना पूर्ण एकादशी केल्याचे फळ मिळते. म्हणूनच अधिक मासात येणारी या 2 एकादशी सगळ्यांनी पकडाव्यात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. प्लीज शेअर करा.